वसंत साळवी, हो मीच. हे तुमचं बिल. $8,36,000. अहो तुम्ही 1.5 लाख म्हणाला होता. ते ऍडव्हान्स होते. ऑपरेशन मध्ये कॉम्प्लेक्शन आल्यामुळे आम्हाला स्पेशलिस्टला बोलवावं लागलं. अहो त्यांची फीजच 2 लाख रुपये आहे. आता त्यात सलाईन लावली, ब्लड दिलं, मग हे सगळं त्याचं एकूण बिल. तुम्ही एक काम करा, ते काउंटरवरती ना तुमचे पैसे पे करा, ठीक आहे? दादा साळवी. दादा काय झालं अचानक? तो कसा आहे चिन्या? चिन्या ट्रेन मधून पडला. ते कळलं मला. किधर है वो? बेबी मैं देख क्या. एक मिनिट, तुम्ही इथे का थांबलात? ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे ना? ऑपरेशन झालं, ते मोठे डॉक्टर त्यांना बोलावलं होतं, ते बघून गेले. अच्छा. मॅडम मी बघतो. मी करतो काय दादा? मी आहे ना, मी भरते बिल. नाही मॅडम, मी करतो सोय, मी बघतो. दादा, वी आर अ फॅमिली नाऊ. फॅमिली मध्ये माझं तुझं करून कसं? आणि गरजेच्या वेळी फॅमिली उभी नाही राहणार तर कोण राहणार? मी भरते. मोहित मॅम, हे फीसचे. मोहित दे. येस. हे 10 लाख आहेत. मला माहितीये बिल 8 लाखांचंच आहे, पण पुढे लागले तर 2 लाख ठेवा. तिथे एक्सक्यूज मी, मी मालविका खानविलकर. ही चिन्मय साळवीची फाईल आहे. तो ऍडमिट आहे आपल्याकडे. त्याला जी काही ट्रीटमेंट लागेल, ज्या कोणी स्पेशलिस्टना बोलवायला लागेल, ते बोलवून घ्यायचं. पैशांची काळजी करायची नाही. ओके? तुमचं दादा पैसे द्या ना. आतापर्यंत तुमचं बिल. हा फॉर्म भर. मग जरा फॉर्मॅलिटीज. येस. मोजून द्या. येस. बाय. ऐक ना. थँक्यू सो मच. काय हो, थँक्यू काय? आय एम ऑलवेज देअर फॉर यू. आय नो. काही लागलं तर सांग आणि सगळं व्यवस्थित होणार.
निघू? मी आतमध्ये थांबतो. चला दादा येतो. मी सोडतो तुम्हाला बाहेर. या. दादा, रॉकी थांबतो इथे. तुम्हाला काही लागलं तर सांगा त्याला. आणि काय माझ्या ऑफिसमध्ये काही मीटिंग्स लाईन अप आहेत, त्यामुळे मला निघावं लागेल. पण जे काही लागेल ते निसंकोचपणे हक्काने सांगा. ओके? मी ओमशी बोलत राहतेच. चला. मॅडम, तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. हो दादा, आभाराची उपकारांची भाषा काय करताय? आपल्या लोकांची मदत नाही करायची तर कुणाची करायची? टेन्शन का आलंय तुमच्या चेहऱ्यावर? हे बघा, चिन्या बरा होईलच, पण हे वेगळं टेन्शन आहे. काय मोहित? हो ना दादा, अहो मी ओळखतो तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला कशाचं टेन्शन आलंय. मॅम, आपले दादा आयुष्यभर यांनी इमाने इतबारी नोकरी केली. कधी कोणाकडून 1 रुपया सुद्धा उधार घेतला नाही मॅम. हा, मिळेल त्या पैशात नेटाने त्यांनी घर चालवलं, घर भागवलं. हो ना दादा, बरोबर ना? आणि आता तुम्ही एकदम 10 लाख एवढी 10 लाख एवढी मोठी रक्कम त्यांना दिल्यानंतर त्यांच्यासारख्या साध्या माणसाला थोडं टेन्शन येणं स्वाभाविक आहे ना मॅम. राग मानू नका, पण तुम्हाला नाही कळणार. खरं तर एका स्वाभिमानी माणसावर जेव्हा अशी वेळ येते, अशा परिस्थितीतून जेव्हा तो जात असतो, तेव्हा त्याला मेल्याहून मेल्यासारखं होतं. प्रचंड यातना होतात, त्रास होत असतो. आणि आता या क्षणी दादांना सुद्धा याच यातना होत आहेत, असाच त्रास होतोय. हे काय दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर. आणि या पैशांचा मोबदला म्हणून एक वेळ दादा त्यांचं राहतं घर घाण टाकतील. आहे, पण तुमच्या या उपकारांचं ओझं आयुष्यभर त्यांच्या खांद्यावर वाहणार नाही, मला खात्री आहे. बरोबर ना दादा? हो हो मोहित सर, तुम्ही बरोबर बोलताय. मालविका मॅडम, तुम्ही एवढी मोठी रक्कम मला दिलीत. मी ही सगळी रक्कम फेडायची जरी म्हटली ना, तरी तेवढी सर्व्हिस पण माझी उरलेली नाहीये. मॅडम, कसं आहे ना की कठीण प्रसंगी तुम्ही आमच्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात, आमच्यावर विश्वास दाखवलात, एवढी मोठी रक्कम दिलीत. हे सगळं ओझं मी नाही सहन करू शकत. मोहित सर म्हणताय ते बरोबर आहे. मालविका मॅडम, मी आज माझ्या घराचे पेपर्स घेऊन तुमच्या घरी येतो आणि तुमच्या हातात देतो. आणि जोपर्यंत मी हे सगळं कर्ज फेडत नाही ना, तोपर्यंत माझ्या घराचे पेपर तुमच्याकडे असणार आहेत. प्लीज नाही म्हणू नका. हो, काय बोलताय दादा तुम्ही? याची खरंच काहीच गरज नाहीये. पण मी नाही म्हणून तुमच्या स्वाभिमानाचा अपमान करणार नाही. थँक्यू मॅडम. यू आर रिअली ग्रेट दादा. आणि तुम्हाला काही लागलं तर तुम्ही येस दादा, कधी काही लागलं तर फोन करा. येऊ? पाहिलं हा, एक धक्का आणि साळवी कुटुंब. डॉक्टर, अजून कशी शुद्ध आली नाही हो चिन्याला? हो, ते चेक करतो. ऑपरेशन करूनही बराच वेळ झाला. एव्हाना जाग यायला हवी. तसं नाही झालं तर ब्रेन डॅमेजची शक्यता वाढते. काय? डॉक्टर, आपण काहीतरी सांगून जा. सुमन, चिन्या, चिन्या उठ ना.
कामावर जायचं ना तुला चिन्या. चिन्या उठ. अरे मी नवीन शर्ट आणले तुझ्यासाठी. चिन्या नाही त्या वेळेला किती बडबडत असतोस हं? आणि आज का गप्प आहेस? बोल की आईशी. बोल ना रे बाळा. तिथे आई काय काय म्हणते तू ऐकलंस ना? ए बाळा उठ ना. चिन्या बाळा उठ रे. चिन्या ऐक ना मी मी तुला आवडते ना तशी खीर बनवते हा. बदाम पिस्ता काजू घालून बनवते. खूप खा हा भरपूर खा. उठ ना पण तू उठ ना चिन्या. माझ्या वाटची पण सगळी खीर तू खा हं? मी अजिबात रागवणार नाही. पण प्लीज उठ बघ आमच्याकडे. हं? मी नाही चिडणार तुझ्यावर. अरे असं पडून राहून कसं चालेल रे. अरे आमची जबाबदारी घेणार आहेस ना तू. तू म्हणालस ना मला आराम कर म्हणून. चिन्या चिन्या उठ रे. उठ ना चिन्या. अच्छा शांत हुआ अपना चिन्या उठेगा और बहुत मस्ती करनी है यारा. उठ उठ दोस्त. स्वीटू स्वीटू काय झालं? चिन्या नाही उठत. अगं ओम काहीतरी कर प्लीज. तू त्याला काही करून उठवायला पाहिजे. तो जर नाही उठला तर कॉम्प्लिकेशन अजून वाढतील असं डॉक्टर म्हणाले. प्लीज काहीतरी कर प्लीज. इकडे स्वीटू स्वीटू ए ऐक. बघ चिन्या स्ट्रॉंग आहे. चिन्या स्ट्रॉंग आहे. चिन्या नक्की उठेल. आपण उठू त्याला. चल चल आपण उठू. रडू नको. चिन्या इज व्हेरी स्ट्रॉंग. नक्की उठेल तो. चल बघू कसा नाही उठत. ओम भाई आप उठाओ ना चिन्या को. आपकी सुनता है ना वो. इकडे ए चिन्या बघ असा पडून राहिलायस तर बघ बाकीचे सगळे किती टेन्शन मध्ये आहेत. बघ काकी बघ हेलो मावशी बघ. उठ ना. हे बघ तुझी स्वीटू ताई बघ. बघ ती किती टेन्शन मध्ये आहे. उठ. ए बाळा हे बघ तुझा ओम दादा आलाय बघ. त्याचं तरी ऐक ना रे. हा ओमचं ऐक ना. ए चिन्या उठ ना बाळा. उठ ना रे. चिन्या नलू मावशी तुझ्यासाठी खीर करणार आहे. मस्त छान खीर खायची आहे ना तुला. उठ बरं पटकन उठ. हे बघ तू उठला नाहीस तर तुझ्या वाटची खीर मी खाणार. हा तुला उठायला लागेल. पटकन उठ. काय पुरणपोळी केलीस तू? अरे बघ हे बघ. अरे स्वीटू ताईने पुरणपोळी केली आहे. पुरणपोळी खायला तुला उठायला लागेल ना चिन्या. उठ ना बाबा. हे बघ मी पुरणपोळी पण खाई ना. तू उठला नाहीस तर मी खीर आणि पुरणपोळी दोन्ही खाऊन टाकणार. काय ऐक ना चिन्या उठ की. काकांनी तुझ्यासाठी एक शर्ट आणलाय. खूप छान शर्ट आहे. पण तू उठला नाहीस ना तर मी घेऊन टाकेन. चिन्या बघा उठ लवकर. नाहीतर मी शर्ट आहे ना ओमला देऊन टाकेन. उठ ना चिन्या. काका तू मला दे. चिन्या उठणार नाहीये. तू माझे लाड कर ना. माझे लाड कर. चिन्या नाही उठणार आहे. तू माझे देऊन लाड टाके ना कर. ओमला. ए चिन्या शर्ट. ऐक ना. चिन्या चिन्या यार हे चिटिंग आहे. तुला नोकरी लागली आहे म्हणून तू असं झोपलायस ना आम्हाला पार्टी द्यायची सोडून. आम्हाला पार्टी हवी पण आम्ही घेणार तुझ्याकडनं पार्टी. चांगली जोरदार पार्टी घेणार. काय स्वीटू? बघ स्वीटूला पण पार्टी हवी आहे. आम्हाला तू छान मस्त मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला ना. आपला चिना किती मोठा झाला ना.
ए चिन्या, अरे अख्ख्या घराची जबाबदारी घेणारे स्वतः, नोकरी लागली आहे त्याला. स्वीटू, चिडवत जाऊ नकोस त्याला, अजिबात चिडवायचं नाही. नाही, मी अजिबात नाही चिडवणार. हे बघ, मी कान पकडून सॉरी म्हणते हा तुला. मी नाही तुला चिडवणार नाही परत. हा तुला हेच हवंय की नाही? हा मी तुला सॉरी म्हणते, पण उठ ना रे, बोल ना आमच्याशी. चिन्या उठ बर का, पटकन. हा आता आता स्वीटू ताई पण तुला सॉरी म्हटली आहे काय? चिन्या, अरे तुला माहितीये, अरे नोकरी लागली ना तुला, म्हणून तुला स्थळ येत आहेत, खूप खूप स्थळ येत आहेत तुला लग्नासाठी. आणि आम्ही म्हटलंय की तो लगेच उठला, बरा झाला की आपण लगेच लग्न करून टाकू काय? म्हणजे मी सासू होणार? तू सासू होणार आहेस आता काय? चिन्या, तू कसा दिसशील रे मुंडावळ्यांमध्ये? स्वीटू, माझ्या चिन्याला चिडू नका तुम्ही. नाही नाही चिन्या, उठ ना. उठ उठ उठणार आहे. लग्न ठरलंय तुझं, मुंडावळ्या घेऊन येणार आहे मी जाऊन. ए चिन्या, उठ ना यार. ए मुंबई चिन्याचं बोट. मैं डॉक्टर को बुला के लाता हूं. तू बोट दादा, अरे तू बोट हलवतो. चिन्या मस्त रे, छान. अरे छान, आई हात हलायला लागलाय. हलवतोय डॉक्टर, तो बोट हलवतोय डॉक्टर त्यांनी. डॉक्टर, हो थोडीशी मुवमेंट आहे. आपण त्याला लगेच शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही इथे गर्दी का केली? प्लीज सगळ्यांनी बाहेर जा, प्लीज. चिन्या, लवकर जागा हो. चल आई, आई ते बघताय त्याला. तू चल, तू चल. तुम्ही इथे थांबा. डॉक्टर ऐका ना, आता मी जे बोलत होतो तर ते चिन्याला ऐकू येत होतं का? जात असावं. मग समजा मी बोलायला लागलो त्याच्याशी, गप्पा मारल्या, तर तो रिस्पॉन्ड करेल मला? काय सांगता येत नाही. तू काहीही म्हण, पण असा जीवाला जीव देणारा, आपल्या पोरासाठी आपल्यापेक्षा जास्त तळमळणारा, आपल्या कुटुंबासाठी धडपडणारा मुलगा मिळणं कठीण आहे. म्हणजे ओमकार फक्त स्वीटूसाठी इथे येत नाही, तर खरंच त्यांचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. म्हणजे आपण साळवी जसे जीवाला जीव देतो ना, तसेच आहेत ते. ते फक्त आपल्याला आपलं मानून नाही, तर आपल्यातलेच बनवून आपल्याला मदत करतात. नलू, असा जावई शोधूनही सापडणार नाही. माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची जबाबदारी जर कोणी घेत असेल ना, तर ते ओमकार आहेत.